हॅलो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता मी जरा रत्र असं पडलेलं आहे तुम्हाला पहिल्यांदा आता हा टेबल आपण आवरूया. पहिल्यांदा हा टेबल मला आवरायचा आहे, कारण टेबल सकाळी उठल्या उठल्या मला कसा पाहिजे, एक पूर्ण क्लीन टेबल हवाय मला सकाळी उठल्यानंतर. त्यामुळे मी हा टेबल पटापट आवरत आहे. अशा पद्धतीने मी टेबल आवरलेला आहे. थोडेसे खाद्यपदार्थ आहेत ते इथे ठेवलेले आहेत, तसे चकाचक टेबल. बापरे, सगळ्यात मोठं टास्क आहे या बेंचचं, कारण सगळं सामान आणून मुलांनी याच्यावरतीच ठेवलेलं आहे आणि हा बेंच मला आत्ताच आवरायचा आहे, नाहीतर मला झोप लागणार नाही आहे. बघितला पसारा, आता आवरूया चला. एवढी ही पुस्तकं सर्व कपाटात जाणार आहेत. अशा पद्धतीने मी बेंचवर सगळं सामान उचललं आहे आणि मुलांची पुस्तकं त्यांच्या कपाटामध्ये ठेवून दिलेली आहेत. आणि आत्ताची अवस्था, आता मला तो हा खालचा भाग आहे तो मला व्यवस्थित अरेंज करायचा आहे. हे बघा, असं सामान पडलेलं आहे, इकडे 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 इकडे, हे व्यवस्थित अरेंज करायचं आहे. आता हे कसं झालं तसं हे अरेंज करायचं आहे. ओहो, चला तर मग करूया. दुकान असल्यामुळे जे सामान येतं त्याचं स्टोअर या रूममध्ये आता मला करावं लागतं आणि ते व्यवस्थित लावून ठेवावं लागतं, कारण जसा जसा माल संपेल तसं तसं ते पुन्हा दुकानात घेऊन जावं लागतं. त्यामुळे घाई गडबडीमध्ये हा पसारा होतो आणि हे सगळं आवरायला एक माणूस लागतं. आणि कसं आहे, म्हणजे मी माझ्या हाताने ठेवलं ना तर मग मला समजतं बाबा ही गोष्ट इकडे ठेवली आहे, कारण मुलं तर शक्यतो नसतात जास्त. त्यामुळं आणि कशामध्ये काय ठेवलेलं आहे हे फक्त मी सांगू शकते, कारण हे नंतर मला डब्यामध्ये ट्रान्सफर करायचं असतं. म्हणजे आपल्याला, म्हणून मी त्यासाठी काय केलेलं आहे, ट्रान्सपरंट डबे आणलेले आहेत. म्हणजे त्यानुसार मी काय करते, हे आणलेलं जे सामान आहे डिस्ट्रीब्यूट करते. म्हणजे काही मला दुकानात ठेवायचं असतं, काही घरामध्ये घरचं सामान असतं. अशा पद्धतीने मी हे अरेंज करते. आणि रात्री कितीही उशीर हो, हे नाही केलं तर मग सकाळी एवढा लोड पडतो ना कामाचा, काय सांगायला नको. चला तर मग अशा पद्धतीने मी हे काम केलेलं आहे. सगळी झोपलेले आहेत, फक्त वैष्णवी आणि मी आहे. आता स्वयं पण गेलेला आहे झोपायला. झालेलं आहे काम माझं. आता मी खालच्या ज्या बॉटल आहेत त्या अरेंज करते. त्या कशाही कसं जसजसे संपतील कोल्ड्रिंक तसं ते घेऊन जावं लागतं दुकानात. अशा पद्धतीने मी हे सगळं अरेंज करते आणि बॉटल अशा खाली ठेवते तिकडे, कारण मग दुकानामध्ये खूप गर्दी होते. आणि इथे काय नाही, इथे प्रॉब्लेम नसतो इथे, कारण ही रूममध्ये आम्ही झोपतो, त्यामुळे इथे व्यवस्थित जरा बरं वाटतं ना सगळं अरेंज असेल तर. आता इकडे तिकडे पडलेलं सामान उचलते. मुलं पण करतात माझी सगळं क्लीन, परंतु कसं आहे, त्यांना पण दुकान मी नसल्यामुळे मग दुकानात बसलेले होते आणि आत्ताचा पसारा काय फरक आहे बघूया. आता खूप उशीर झालेला आहे, आता मला दुकानाकडे जायचं आहे. बघूया आता किती वाजलेले आहेत, रात्रीचे 11:30. चला मग दुकानात. थोडा थोडा पाऊस पडत आहे अजून सुद्धा. चलो. शेरू शेरू का भुंगतो रे तू? तुला बरं नाही आहे ग.
पण हा याला काय झालं 2 दिवस काय माहिती, त्याला बहुतेक बरंच नाही आहे. चेहरा बघ कसा झाला त्याचा. आमच्या मॅडम आतमध्ये न्यावं लागतं. पण किती सुंदर स्टँड बनवलेला आहे मकरंदने, खूप छान. हे असं आतपर्यंत जातं, हळूहळू आत जातं ते. काय नाही, आतमध्ये असं हे करून बसायचं, काय नाही. चलो. खरंच अशी मुलगी असावी. वैष्णवी मला सांगते, आई तू जा, झोप, कंटाळली आहेस दिवसभर. चला तर मग मी आता जाते घरी. दुकान वैष्णवी बंद करून येईल. मी माझे नवीन फ्रीज दाखवते 2. कशा पद्धतीचे आमचे नवीन 2 फ्रीज आहेत ते. थांबा, उठवते त्यांना. मारला तिकडे गेलेले. 11:30 वाजलेले आहेत आणि ते काका आले. त्यांचा भाऊ पडला आहे असं म्हणाले. मकरंद आणि ते चाललेले आहेत. त्यांना अजूनही गाड्या येत आहेतच. पाऊस पण मोठा यायला लागलाय. 31 ऑक्टोबर 2025 सकाळचे वाजलेले आहेत आणि मॅडमचं शयनासन चालू आहे.